नमस्कार शेतकरी मित्रांनो. रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर गहू या पिकाची लागवड करण्यात येते. सध्या रब्बी हंगाम चालू असून आपण गहू पिकाची पेरणी केलेली आहे किंवा अजून करत असाल. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गहू पिकातील तण नियंत्रण. गहू पिकामध्ये गवतवर्गीय तणे तसेच रुंद पानाचे तणे अशा दोन्ही तणांचा प्रादुर्भाव होतो. या तणांचे नियंत्रण करण्यासाठी निंदणी करणे शक्य नसते किंवा त्याचा खर्च जास्त येतो. करिता आपण अशा तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे. यामध्ये आपण गहू पेरणीनंतर लगेच 24 ते 48 तासामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंड्यामिथिलीन 30% या तणनाशकाची फवारणी करावी. म्हणजेच या तणनाशकाने तण उगवणारच नाही, परंतु यानंतरही आपल्या गहू पिकामध्ये जर तणे उगवले असतील, यामध्ये जर फक्त रुंद पानाचे तणे असतील तर आपण मेट सल्फ्युरॉन मिथिल 20% या तणनाशकाची 8 ग्राम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. पण जर आपल्या पिकामध्ये रुंद तणे तसेच गवतवर्गीय तणे अशा दोन्ही तणांचा प्रादुर्भाव झाला असेल तर क्लोडिनाफॉप प्रोपिजिल 15% प्लस मेट सल्फ्युरॉन मिथाइल 1% 160 ग्राम प्रति एकर हे तणनाशक गहू पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी फवारावे. म्हणजे आपल्या गव्हातील रुंद आणि गवतवर्गीय अशा दोन्ही तणांचा बंदोबस्त होईल. क्लोडिनाफॉप प्रोपिजिल 15% प्लस मेट सल्फ्युरॉन मिथिल 1% हे तणनाशक बाजारामध्ये व्हेस्टा या नावाने उपलब्ध आहेत. धन्यवाद.